राज ठाकरे हा भविष्यातला एक उज्ज्वल भवितव्य असलेला नेता आहे असं मला वाटत असेल तर ते सांगितलं पाहिजे, ते कोणाला आवडो न आवडो. आज परत राज ठाकरे का बोलायचा की राज ठाकरेंनी एक परवा विधान परत एकदा केलं आणि मी सांगतोय परत एकदा केलं, कारण हे विधान त्यांनी यापूर्वी देखील केलं होतं. किंबहुना करोना आणि करोनाचा लॉकडाऊन वगैरे सैल होत असताना 2022च्या पूर्वार्धामध्ये गुढीपाडव्याला नेहमीप्रमाणे 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला आपला वार्षिक मेळावा घेतला होता, जो आता एक प्रकारची त्यांची मनसेची प्रथा झालेली आहे. जसा बाळासाहेबांचा मेळावा हा दसऱ्याला शिवाजी पार्कला व्हायचा, तसा राज ठाकरे यांच्या मनसेचा मेळावा प्रतिवर्षी शिवाजी पार्कवरच पण गुढीपाडव्याला होतो, हिंदू नववर्षाच्या आरंभी होत असतो. तसा तो जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी 2022च्या गुढीपाडव्याला झाला होता. त्यामध्ये त्यांनी इतके एका पाठोपाठ बॉम्ब फोडले होते की त्यांच्याच भाषेत जणू काय फटाक्याची माळ लागली होती. कधी नव्हे ते 2019च्या निवडणुकीपासून शांत राहिलेले आणि नंतर करोना काळ असल्यामुळे ज्यांचं फारशी प्रतिक्रिया देखील आपल्याला ऐकता येत नव्हती, ऐकायला मिळत नव्हती, ते राज ठाकरे अचानक 2022च्या गुढीपाडव्याला असे जबरदस्त वीज कडाडल्यासारखे कडाडले की त्यांनी जे अनेक राजकीय हल्ले चढवले त्या हल्ल्यातला सगळ्यात मोठा घाव जो होता, अगदी जिव्हारी लागणारा घाव होता, तो शरद पवार यांच्यावर केला होता. की शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीयवादाचं विष कालवलं, इतका थेट आरोप शरद पवारांवर मला वाटत नाही इतर कोणी केलेला असेल ना. अगदी भाजपने ज्या भाजपच्या किंवा संघाच्या विरोधात शरद पवार सातत्याने वागत बोलत असतात, त्या संघाने किंवा भाजपने सुद्धा शरद पवारांवर इतका कधी जिव्हारी लागणारा घाव घातलेला नाही. तो घाव राज ठाकरेंनी 1.5 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या सभेत घातला होता की पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा NCP नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर हळूहळू करत महाराष्ट्राचं राजकारण हे जातीयतेच्या गढूळ चिखलात भरकटत गेलेलं आहे, इतका सणसणीत आरोप केला होता. आणि मला आठवतं की त्यानंतर लागोपाठ पत्रकार परिषदा, छोट्या मोठ्या सभा किंवा वाटेत कुठे भेटलेल्या पत्रकारांशी बोलताना शरद पवारांना सातत्याने आपल्यावरचा हा जातीयवादाचा डाग पुसण्याचा आटापिटा करावा लागला होता. एवढी दखल शरद पवार क्वचितच कोणाच्या टीकेची घेत असतात, पण राज ठाकरे यांच्या त्या जातीयवाद पवारांनी सुरू केला, जातीयतेचं विष महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये कालवलं, या आरोपाचे गंभीर दखल शरद पवारांनी घेतली होती. आणि लागोपाठ त्याविषयी उलटसुलट खुलासे करत शरद पवार फिरत होते. अगदी मला वाटतं भुजबळ आमच्या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते, ते OBC होते, किंवा मधुकर पिचड हे दुसरे अध्यक्ष होते, ते आमचे विधानसभेतले विरोधी नेता होते, ते सुद्धा आमचे आदिवासी नेता होते, वगैरे वगैरे असे खुलासे शरद पवार दीर्घकाळ देत फिरत होते, 2 ते 3 महिने. आणि त्यानंतर हळूहळू करत इतरांनी देखील शरद पवारांच्या या जातीय राजकारणाचे लचके तोडायला सुरुवात केली होती. आणि आत्ता कुठे वर्षभर सरकार कोसळलं, सरकार बदललं, सत्तांतर झालं, त्यानंतर हळूहळू हा शरद पवारांवरचा विषय किंवा आरोप हा विस्मृतीत जात होता. इतक्यात काल परवा परत एकदा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या त्या गंभीर जखमेवरची, खोल जखमेवरची सुकत आलेली खपली काढलेली आहे. ही शरद पवार यांनी नवा पक्ष काढला, राज्यव्यापी पक्ष काढला आणि तिथून महाराष्ट्रात जातीयवादाला सुरुवात झाली. हे परत एकदा राज ठाकरे बोललेले आहेत. आणि याला मग जखम करणं असं पण म्हणता येत नाही.
याला जखमेवर मीठ चोळणं म्हणता येईल. आणि मीठ चोळलं म्हणण्यापेक्षा आजची जर परिस्थिती बघितली तर शरद पवारांच्या जखमेवर मीठ मिरची चोळली राज ठाकरे यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.